तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रत्येक पूजा अर्चनेसाठी नारळच का अर्पण केला जातो? हा फक्त परंपरेचा भाग नाही, तर त्यामागे एक आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. आपण नारळाला लक्ष्मीचे फळ मानतो. ते शुद्धता, निर्मळता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. त्यावर असलेले 3 डोळे भगवान शंकराच्या त्रिनेत्राची आठवण करून देतात, जे आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आपले रक्षण करतात. नारळ फोडणे म्हणजेच अहंकाराचा नाश करणे. त्याचे विविध भागही आपल्याला खूप काही शिकवतात. बाहेरची साल आपले मन आहे, कठीण कवच बाहेरील जगाशी लढण्याचे प्रतीक आहे आणि आतला शुभ्र नारळ आपल्या आत्म्याचे पवित्र रूप आहे. हे तीनही स्तर आपल्याला शरीर, मन आणि आत्म्यातील संतुलनाची सतत जाणीव करून देतात. नारळ फोडल्यावर त्यातून जे पाणी बाहेर येते ते जीवनदायी ऊर्जा आणि नवसृजनाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच आपण प्रत्येक पूजेसाठी देवाला नारळ वाहतो आणि त्यांची कृपा मिळवतो.